नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणून घेणार आहोत का नेमकी आपल्याला स्विंग ट्रेड कसा करायचा आहे, आपल्याला इंट्राडे ट्रेड कसा करायचा आहे, आपल्याला ऑप्शन ट्रेड कसा करायचा आहे. या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचा आहे. आता काही गोष्टी आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचे प्रकर्षाने. आता एकंदरीत आता बघा, इथे मी पहिल्यांदा इथे काय करतो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकदा सगळ्या मी डिलीट करतो. ओके. आता इथे तुमच्या समोर जो चार्ट आहे तो चार्ट एकदम काही त्याच्यावरती कुठलाही इंडिकेटर टाकलेलं नाही, काही नाही, काही नाही. आपल्याला पहिल्यांदा करायचं काय आहे, आपल्याला पहिल्यांदा एक आपल्या डोक्यात फिक्स करायचं आहे. ओके. पहिली गोष्ट, मला काय बनायचं आहे, तर म्हणजे मला ट्रेड कोणता घ्यायचा आहे. कारण आपल्याकडे जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर असली पाहिजे. स्विंग ट्रेड घ्यायचा आहे, इंट्राडे करायचा आहे का ऑप्शन ट्रेड घ्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायच्या आहे. जर समजा ह्या गोष्टी तुम्हाला फिक्स करता आल्या, स्विंग ट्रेडिंग घ्यायचं आहे, इंट्राडे करायचं आहे किंवा ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे, ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला फिक्स करता आल्या तर तुमचं सगळं पुढचं जे काम आहे सोपं होऊन जातं आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जे आपण म्हणतो ना बर्डन राहत नाही. हे करू का ते करू का ते करू का ते करू नाही. पहिल्यांदा तुम्ही ठरवलं ना स्विंग ट्रेडिंग, मग तुम्ही त्याच पद्धतीचा ट्रेड करा. तुम्हाला इंट्राडे करायचं आहे तर इंट्राडेच करा. कारण या सगळ्या प्रकारच्या ट्रेडमध्ये बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा असणार आहे. म्हणून करताना पहिल्यांदा हे फिक्स करायचे. पण आपल्याला काय काय गोष्टी चार्टवरती बघायच्या आहे ते मी तुम्हाला खूप मोठा असा सगळा व्हिडिओ बनवणार नाहीये, छोट्यामध्येच तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर बघा, चार्टवरती आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे काय, सपोर्ट. चार्टवरती आपल्याला सपोर्ट कुठे भेटतो आणि चार्टवरती आपल्याला रेजिस्टन्स कुठे भेटतो. ओके. आता आपल्या सगळ्यांना माहिती हा चार्ट आहे आणि ह्या कॅन्डल आहेत, काही रेड कॅन्डल आहेत, काही ग्रीन कॅन्डल आहेत, ह्या सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण परत तुमच्या माहितीसाठी एकदा मी दाखवतो, सांगतो. बघा, ओके. आता इथे तुम्हाला काय दिसतंय, आता इथे ही जी कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल दिसते. आता ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल आहे, पण ह्या ग्रीन कॅन्डलचा बघा हा जो तुम्हाला इथे दिसतोय, हा असे बघा, हा जो दिसतोय तो तुम्हाला दिसतोय टॉप किंवा त्याचा हाय, त्या कॅन्डलचा हाय आहे. त्यानंतर एक मिनिट, हा, आता इथे बघा, हा जो तुम्हाला बघायला भेटतोय हा ह्या कॅन्डलचा काय आहे, हाय आहे. ठीक आहे, हा ह्या कॅन्डलचा हाय आहे. ओके. आता ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर आता इथे तुम्हाला जो खाली बघायला भेटतोय बघा, इथे इथे खाली जे बघायला भेटतंय हा तुम्हाला ह्या कॅन्डलचा लो आहे. त्यानंतर आता हे जे इथे दिसतंय तर हा ह्या कॅन्डलचा ओपन आहे. आणि त्यानंतर आता इथे या साईडला जो आहे तो ह्या कॅन्डलचा काय आहे, क्लोज आहे. ठीक आहे. तर म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे ना कॅन्डलचा ओपन काय आहे, हाय कुठे असतो, लो कुठे असतो. तर हा या कॅन्डलचा ओपन आहे, हा या कॅन्डलचा क्लोज आहे, कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो. तर हे झालं तुम्हाला जर ग्रीन कॅन्डल असेल तर. आता पहिली एक ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डलचा क्लोज, हाय, लो, ओपन. तर आता ह्या सगळ्या गोष्टीची कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली. त्यानंतर पुढे जाऊया रेड कॅन्डलचं. रेड कॅन्डलचं याच्या वेगळ्या दिशेला असणार आहे. रेड कॅन्डलचं काय आहे आता हे मी तुम्हाला दाखवतो. बघा, आता ही जी आपल्या समोर रेड कॅन्डल आहे, तर हा जो रेड कॅन्डल आहे तर हा ह्या रेड कॅन्डलचा काय असतोय, ठीक आहे, हा या रेड कॅन्डलचा जो असणार आहे, कलर आपण चेंज करू. बघा, हा ह्या रेड कॅन्डलचा टॉपच आहे किंवा हाय आहे. ओके. पण आता इथे आपल्याला टॉप आणि लो ह्या गोष्टी सेमच आहे. आता हा जर तुम्ही बघितला तर हा ह्या रेड कॅन्डलचा लो आहे
ओके, हा या रेड कॅन्डलचा लो आहे. पण आता आपल्याला फक्त फरक कुठे बघायला भेटणार आहे? फरक इथे बघा. इथे हा जो दिसतोय तर हा काय आहे? हा ह्या कॅन्डलचा काय आहे? ओपन आहे बघा. हा या कॅन्डलचा ओपन आहे. आता म्हणजेच काय, जे तुमची कॅन्डल ग्रीन कॅन्डल आहे त्या ग्रीन कॅन्डलचा जो आपला क्लोज असतो तो आपल्याला टॉप साईडला असतो आणि रेड कॅन्डलचा क्लोज आहे तो लो साईडला असतो. आता हा जो क्लोज आहे हा क्लोज याचा लो साईडला आहे. म्हणजे आपल्या रेड कॅन्डलचा जो आपला क्लोज असतो तो लो साईडला असतो किंवा डाऊन साईडला असतो आणि त्याचा जो ओपन आहे तो त्याचा ओपन आपण म्हणूया तर तो ओपन असतो कुठल्या साईडला? आपल्या वरच्या साईडला. पण त्याच्या नेमकी विरुद्ध आपल्याला ग्रीन कॅन्डलमध्ये बघायला भेटतं. तर हा आपल्याला एक महत्त्वाचा जो डिफरन्स आहे तो आपल्याला पहिल्यांदा त्या दोन्ही कॅन्डलमधला समजून घेतला पाहिजे. इथं जाणून घेतलं पहिल्यांदा कॅन्डल म्हणजे काय. आता कॅन्डलच्या ह्या मेन प्रकार आहेत आपण बघून, म्हणजे एक रेड कॅन्डल आणि एक आपण बघितली ग्रीन कॅन्डल. तसे आपण बघितले तर कॅन्डलचे खूप प्रकार आहेत, पण आपल्याला खूप असं डीपली जायचं नाही. त्यामुळे काय होते, डोक्यामध्ये केमिकल लोचा तयार होतो, काही समजत नाही आपल्याला. आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे का कॅन्डल एक रेड कॅन्डल असते, ग्रीन कॅन्डल असते. त्यानंतर कॅन्डलचे बरेचसे प्रकार आहेत, आपण तेही जाणून घेणार आहोत. पण आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे का स्विंग ट्रेड कसा करायचा आहे. त्याकरता ही जी आपल्याला महत्त्वाची नॉमिनल माहिती पाहिजे त्याकरता मी खूप काही डीपमध्ये जात नाही. आणि त्यानंतर आता कॅन्डल माहिती आहेत आपल्याला. हा जो चार्ट आता मी लावला आहे, चार्ट लावल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टंट लेवल. ओके, ठीक आहे. आता हा सपोर्ट लेवल काय आहे, सपोर्ट आपल्याला जाणून घ्यायचा आहे. सपोर्ट लेवल काय आहे आणि त्यानंतर रेजिस्टन्स लेवल काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता पहिली गोष्ट आपल्याला तो कसा जाणून घ्यायचा आहे, त्याकरता आपल्याला पहिल्यांदा इथे हा जो टाईम फ्रेम आहे, आता मी 15 मिनिटाचा टाईम फ्रेम लावला आहे. या ठिकाणी आपल्याला 30 मिनिटाचा टाईम फ्रेम करायचा आहे. बघा इथे 30 मिनिटाचा टाईम फ्रेम आपण केला आहे. 30 मिनिटाचाही नको आहे, माझ्या माहितीप्रमाणे आपण त्याला साधारणतः एका दिवसाचा टाईम फ्रेम घेऊया, म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टी लक्षात येतील. आता ह्या ठिकाणी आपण हा एका दिवसाचा टाईम फ्रेम इथे घेतला आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी काय काय कळतंय बघा. सहज आपण ह्या ठिकाणी बघितलं, सहज चार्ट बघितला तर इथे काय दिसतंय बघा, इथपर्यंत आला, इथे फॉल आला, इथे थांबला, परत इथपर्यंत वरती गेला, त्यानंतर इथे हा चार्ट खाली आलेला आहे. त्यानंतर आपण बघतोय का इथे ह्या ठिकाणी बऱ्याच वेळेस वरती यायचा प्रयत्न केला, त्यानंतर परत इथपर्यंत आला, कन्सोलिडेशन झालं, परत खाली आला, परत इथून वरती आला. मग हे पॉईंट आहे, ते पॉईंट आपण जरा इथे आपल्याला ह्या कोपऱ्यामध्ये इथे या बघा, इथे या ठिकाणी आला तर तुम्हाला त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन मिळते बघा. आपण इथे आला तर ह्या ठिकाणी तुम्हाला ही लाईन भेटते, हॉरिझॉन्टल लाईन. त्या लाईनने आपण त्याला थोडं लाईनअप करा. बघा आता मी इथे लाईनअप करतोय, काय करतोय इथे बघा. आता ही लाईन मी घेतलीच ऑलरेडी बघा. आता मी काय करणार, इथे मी बघणार, इथे मला दिसते काय, ह्या लेवलपासून ही जी लेवल आहे बघा, ही लेवलपासून इथून खाली आलाय, नंतर इथून खाली आलाय आणि ही लेवल क्रॉस झाल्यानंतर एक असा शार्प आपल्याला बाउन्स बॅक बघायला भेटतोय. आता तुम्ही इथे बघू शकता बघा, इथून शार्प आपल्याला एक चांगला सडनली 400 पॉईंटचा बाउन्स बॅक बघायला भेटलाय. परत ही लेवल तोडल्यानंतर शार्प फॉल बघायला भेटलाय. मग हा झाला आपल्यासाठी रेजिस्टंट. रेजिस्टंट म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अडथळा. रेजिस्टंटला आपण मराठीमध्ये म्हणतो अडथळा. ओके, आता इथे आपण जाणून घेतलंय का हा नेमकी अडथळा आपल्याला काय आहे, तो अडथळा आपण जाणून घेतलाय. मग आता आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे का सपोर्ट म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण आधार. आधार काय आहे, ह्या चार्टला आधार काय आहे म्हणजेच, किंवा आपण त्याचा म्हणतो पाया. ओके, म्हणजे तिथपासून आपण बघतो घराचा पाया आहे. ओके, तर पाया म्हणजे ह्या चार्टचा पाया काय आहे किंवा आधार काय आहे आपल्याला ते जाणून घ्यायचं, त्याला आपण म्हणतो सपोर्ट. तर आपण इथे थोडं खाली बघायचं बघा. ह्या ठिकाणी हा जर आपण इथे खाली आले तर इथे बघा काय बघायला भेटतं आपल्याला ह्या लेवलपासून. ओके, ठीक आहे बघा. आता इथे हा एक आपला झोन पहिला रेजिस्टन्स होता, ही लेवल क्रॉस होत नव्हती, पण इथं मार्केट खाली आलं वर गेलं, खाली आलं वर गेलं, वर गेलं वर गेलं, परत वर गेलं. म्हणजे इथे जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी 1 2 3 4 वेळेस ह्या लेवलपासून मार्केट वरती गेलं. म्हणजे हा आपल्याला ह्या दृष्टीने काय आहे, सपोर्ट आहे. हा आपल्याला ह्या दृष्टीने सपोर्ट आहे, म्हणजे हा आपल्याला महत्त्वाचा आधार आहे. तो किती आहे, हा समजा निफ्टीचा चार्ट आहे, 24,452 आहे, हा आपल्या दृष्टीने सपोर्ट आहे. मग असा आपण या ठिकाणी सपोर्ट काढायचा आहे.
आता होतंय काय आपल्याला ते मी तुम्हाला सांगतो, नेमकी सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवलनुसार काय होतंय आपल्याला ते जाणून घ्यायचे. ओके ठीक आहे. आता आपल्याला ह्या लेवलनुसार काय होतंय, पहिली गोष्ट आपल्याला ह्या लेवलला आल्यानंतर जर ही लेवल क्रॉस नाही झाली तर आपल्याला त्या ठिकाणी इथून मार्केटमध्ये फॉल बघायला भेटतो. म्हणजेच इथून मार्केटमध्ये सेलिंग क्रिएट होते, म्हणजे या लेवलपासून, म्हणजेच ह्या रेजिस्टन्स लेवलपासून मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येते, किंवा आपण म्हणतो का जे लोअर लेवलला खरेदी करतात ते ह्या लेवलला एकतर आपला प्रॉफिट बुक करतात, किंवा जे ट्रेडर असतात ते इथे या ठिकाणी नवीन शॉर्ट सेलिंग करतात. म्हणून आपल्याला या ठिकाणापासून प्रेशर बघायला भेटतो. आणि हा जो सपोर्ट लेवल आहे, तर म्हणजे इथं काय होत आहे का ह्या रेजिस्टन्स लेवलला सेलर जे असतात ते सेलर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होतात. या रेजिस्टन्स लेवलला सेलर्स ॲक्टिव्ह होतात. पण आपल्याला इथे ह्या ठिकाणी सपोर्ट लेवलला आहे, सपोर्ट लेवलला काय होतं, सपोर्ट लेवलला बाय जनरेट होते, बाईंग जनरेट होते, बायर्स ॲक्टिव्ह होतात. सपोर्ट लेवलला या ठिकाणी बायर्स ॲक्टिव्ह होतात आणि ते मार्केटला वरती घेऊन जातात. म्हणजेच आपल्याला हे सपोर्ट लेवल आणि आपल्याला रेजिस्टंट लेवल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, आणि त्या आपण ह्या ठिकाणी आता जाणून घेतलं. म्हणजेच काय, आपला सपोर्ट लेवल आला तर तुम्ही बाय करू शकता, आणि ह्या रेजिस्टंटला लेवल आला तर आपण त्या ठिकाणी त्याला सेल करू शकता. पण आता हे काय फक्त काय इतकंच आहे का, तर नाही, तर आपल्याला याच्याही पुढं आहे. जर आपल्याला याच्यावरती ह्या लेवलच्या वरती, म्हणजे हा जो आपला रेजिस्टंट लेवल आहे त्याच्यावरती जर एक 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल, ओके ठीक आहे, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल जर तयार झाली तर मग आपल्याला तिथून वरती एक चांगला अपमूव येतो, तिथून परत बाय जनरेट होते. कारण काय होते की ह्या ठिकाणी मग जे सेलर्स असतात ते सेलर्स त्या ठिकाणी ट्रॅप होतात. एक तर शॉर्ट कव्हरिंग होते, किंवा जे त्यांनी लावलेले असतात स्टॉप लॉस ते त्या ठिकाणी वाचतात, आणि नवीन खरेदी परत जनरेट होते, तिथून आपल्याला रॅली बघायला भेटते. आता इथे आपण याला काय करूया बघा, इथे आपण याला जरा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघूया. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण आता याला लावलंय, आणि हा चार्ट आपण इथे पाठीमागं बघूया कशी आपल्याला या ठिकाणी रिॲक्शन झालेली आहे. ओके ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता बघा, इथून खाली खाली, म्हणजे काय होतंय का ह्या लेवलच्या वरती मार्केट जात नव्हतं. पण आता तुम्हाला मी इथे दाखवतो का याच्यावरती कसं गेलं मार्केट. बघा आता इथे तुम्ही बघितलंय काय झालं, आपल्याला ह्या ठिकाणी इथे बघायला भेटतंय का इथे आपल्याला ह्या झोनच्या वरती मार्केट गेलं. त्यानंतर ही एक आपल्याला 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल ती आपल्याला त्या ठिकाणी इथे क्लोज झाली. त्यानंतर परत थोडंसं वरती गेलं मार्केट, परत थोडंसं आपल्याला रिट्रेस आलं, खाली आलं थोडंसं, आणि त्यानंतर परत पुलबॅक झाला, आणि त्यानंतर आपल्याला एक मोठी रॅली जी आहे ती रॅली आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. म्हणजेच ह्या लेवलच्या वरती जर मार्केट गेलं टिकलं तर आपल्याला परत एक रॅली मार्केटमध्ये बघायला भेटते. तसंच याच्या नेमकी विरुद्ध आहे. आता हे काय आपण जाणून घेतलंय का रेजिस्टंट लेवलच्या जर वरती आपण गेलो, 15 मिनिटाची एक आपल्याला ग्रीन कॅन्डल तयार झाली. ओके, जर आपल्याला 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल तयार जर झाली तर कॅन्डल आपल्याला ग्रीन पाहिजे, 15 मिनिटाची जर ग्रीन कॅन्डल तयार जर झाली तर आपल्याला एक पॉसिबल चांगला पुलबॅक या ठिकाणी येतो. पण त्याच्या वेगळं उलटं कुठे होतं बघा, त्याच्या विरुद्ध जर सपोर्ट लेवल आहे, सपोर्ट लेवल जर ब्रेक केला तर, आता बघा इथे हा चार्ट आहे, ह्या चार्टवरती आपण एक गोष्ट जाणून घेऊया. बघा आता इथे आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय काय, ह्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टंट लेवल दिसतोय बघा. आता हे आपण बघितले 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. आपल्याला सगळ्या प्रकारच्या याच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला रेजिस्टंट सपोर्ट लेवल आपल्याला बघायचे. बघा इथे या ठिकाणी इथून मार्केटमध्ये फॉल आला, ओके, त्यानंतर परत इथपर्यंत जायचा प्रयत्न केला, मार्केट याच्यावरती गेल्यानंतर परत चांगली एक मोठी आपल्याला रॅली बघायला भेटली, आणि त्यानंतर आपण बघतो की ह्या लेवलच्या खाली आल्यानंतर एक फॉल आला, इथपर्यंत जायचा प्रयत्न केला नाही गेलं, परत आलं, परत प्रयत्न केला नाही गेलं. म्हणजे हा एक आपल्याला त्या ठिकाणी रेजिस्टंट लेवल होता. पण जर याच्यावरती गेला, बघा हा रेजिस्टंट लेवल आहे, पण जर याच्यावरती जर चार्ट गेला तर हाच काय होतो, कन्वर्ट होतो सपोर्टमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे जर ह्या रेजिस्टंट लेवलच्या वरती जर गेला चार्ट तर त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट क्रिएट होतो. आता इथे तुम्ही बघू शकता, मग आता इथून मार्केट याच्यावरती गेलं पण परत खाली आलं, परत याच्यावरती गेल्यानंतर परत इथं वरती गेलेलं आहे मार्केट, आणि त्यानंतर आपल्याला परत इथंच वरती गेलं. पण आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे हा जो सपोर्ट होता तो कुठं काम करतोय. बघा आता इथे या ठिकाणी आणि इथे सपोर्ट घेतला, बघा फॉल झाला, सपोर्ट आला, इथपर्यंत गेलं, परत इथपर्यंत गेलं.
पण आता इथे आपल्याला परत लक्ष द्यायचं आहे गोष्ट बघा. आता इथूनही परत आपण परत एकदा बघा ह्या लेवलपर्यंत गेलो, ह्याच लेवलपर्यंत रेजिस्टन्सपर्यंत गेलो, परत खाली आलो. पण हा जो सपोर्ट होता बघा, आता इथे आपण बघतोय की ह्या सपोर्टपासून परत मार्केट वरती फिरलं. पण इथे या ठिकाणी आपण बघतोय का जसाही हा सपोर्ट तोडला, आपल्याला इथे ह्या लेवलच्या खाली जर एक कॅन्डल जर क्लोज झाली तर आपल्याला काय आहे, सेल पोझिशन. म्हणजे आपल्याला ह्या सपोर्ट लेवल, जो सपोर्ट लेवल आहे त्याच्या खाली जर एक रेड कॅन्डल जर आपल्याला क्लोज झाली सपोर्ट लेवलच्या बिलो, तर आपल्याला त्या ठिकाणी सेल करायचं आहे. मग आता इथून बघा ही लेवल तोडल्यानंतर जो आपल्याला एक इथे फॉल बघायला भेटला. ओके, पण परत पुलबॅक झाला त्याचा. आणि त्यानंतर आपण बघू शकता इथे परत काय काय आपल्याला बघायला, आता कालचंच आहे, कालचंच मार्केट तुम्हाला दाखवतो बघा. काल आपण बघतो या ठिकाणी, तर काल आपण काय बघितलं इथे, एक तर हा झोन रेजिस्टन्सचा होता, क्रॉस होत नव्हता आणि क्रॉस झाला, त्यानंतर आपल्याला तेजी आली. परत हा लेवल ब्रेक झाला, हा लेवल आपला होता सपोर्टचा, जो पहिला इथे या ठिकाणी रेजिस्टंट होता, पण इथे सपोर्ट झाला कारण त्याच्यावरती गेला ही चार्ट. आणि त्यानंतर आपल्याला फॉल बघायला भेटला, जवळजवळ त्या ठिकाणी 100-1 पॉईंटचा फॉल त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जे सपोर्ट लेवल आहेत, आपले रेजिस्टंट लेवल आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्या जर आपण नाही जाणून घेतल्या तर मग आपल्याला पुढच्या गोष्टी मी ज्या काय सांगणार तुम्हाला, त्या गोष्टी आपल्या लवकर लक्षात येणार नाहीत. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं आहे कॅन्डलचे प्रकार आपण फक्त सध्या 2 घेतलेत, नंतर बरेच प्रकार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपण आता सपोर्ट लेवल आणि त्यानंतर रेजिस्टंट लेवल ह्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला त्याच्या पुढचा आपला महत्त्वाचा भाग आहे का ट्रेड कसा घ्यायचा आहे. मग त्याकरता आता आपल्याला बघा, आपल्याला ट्रेड करता आपल्याला एक महत्त्वाचा इंडिकेटर आहे. आपल्याला इथे या इंडिकेटरवरती यायचं आहे आणि आपण बघणार आहोत का एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो EMA, जे आपलं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे, किंवा आपण या ठिकाणी सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज सुद्धा वापरू शकता. त्याला आपण SMA म्हणतो किंवा आपला EMA म्हणतो. आता एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय असते का, जर आपण इथे या ठिकाणी 9चं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज वापरलं तर आता हा चार्ट 15 मिनिटाचा आहे. ओके, म्हणजेच आता इथे लक्षात घ्या, त्याला आम्ही परत एकदा खोडतो आणि आता इथे बघूया बघा, हा टाईम काय आहे, हे टाईम फ्रेमवरती अवलंबून आहे. टाईम 15 मिनिटाचा आहे आणि आपला EMA जर आपण 9 वापरला तर काय होतं आहे, तर ह्या 9 कॅन्डल पाठीमागच्या 15 मिनिटामध्ये ज्या 9 कॅन्डल तयार होतात, म्हणजेच 15 × 9 बरोबर 135. ठीक आहे, बरोबर ना. म्हणजे 135 मिनिट, या 135 मिनिटामध्ये ह्या ज्या 9 कॅन्डल तयार झालेल्या आहेत त्या 9 कॅन्डलचं सरासरी ॲव्हरेज, म्हणजेच हे झालं तुमचा EMA. म्हणजे आता EMA म्हणजे आपले एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, तर हे आपण इथे या ठिकाणी म्हणतोय, त्याला काय म्हणतो आपण 9 EMA म्हणतो. आता हेच जर आपण या ठिकाणी समजा 21 वापरलं तर मग इथे आपल्याला या ठिकाणी 21 कॅन्डल आणि गुणुले 15 मिनिट, म्हणजेच 21 कॅन्डलचं का जे 15 मिनिटाचं ॲव्हरेज आहे ते झालं तुमचं 21 EMA. पण आता इथे गेम उलटा आहे. समजा एखाद्याने इथे या ठिकाणी आपला टाईम फ्रेम जो आहे तो जर समजा डेचा वापरला तर काय होणार आहे, मग इथे 1 डे गुणुले पर 9, म्हणजेच अशा 9 दिवसाच्या, म्हणजेच का ज्यावेळेस मार्केट चालू आहे त्यावेळेसच्या मार्केटच्या 9 दिवस म्हणजे काय आहे, ह्या तुमच्या प्रत्येक दिवसाची एक कॅन्डल, अशा या 9 दिवसाचं कॅन्डल आणि त्याचं सरासरी ॲव्हरेज, त्याला आपण म्हणतो 9 EMA. ओके, आणि मग आता इथे आपल्याला हा कुठे भेटणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला आपल्या इंडिकेटरवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे बघा, या ठिकाणी EMA, परत 9 आणि 20 बघा, इथे या ठिकाणी तुम्हाला भेटतोय बघा हा EMA. बघा हा जो EMA आहे हा तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे बघा, हा EMA 9, 21, 50 आणि 200 हा तुम्हाला ह्या ठिकाणी EMA भेटलेला आहे. आणि मग आपल्याला तो EMA आपल्या चार्टवरती घ्यायचा आहे. चार्टवरती आपण इथे घेतला आहे त्याला, आणि आता तुम्हाला इथे या ठिकाणी तो सगळा EMA दिसतोय.
आता आता इथे बघा, जर आपण याला हा निफ्टीचा चार्ट आहे, डे टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर आपल्याला काय बघायला भेटते आपण ते जाणून घ्या. आता इथे जर आपण बघितलं तर डे टाइम फ्रेमवरती ही जी आहे ही 9 EMA ची कॅन्डल आहे आणि ही जी आहे ही कॅन्डल आपल्या 21 EMA ची आहे आणि ही जी कॅन्डल आहे ती 50 EMA ची कॅन्डल आहे. ओके, म्हणजेच आता आपण इथे या ठिकाणी बघू शकता, हे मी तुम्हाला डे टाइम फ्रेमवरती सांगितलं. पण मग आता ह्या डे टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर आपल्याला अजूनही निफ्टी आपल्या ह्याच लेवलच्या वरती आहे. पण आता इथे काय झालेलं आहे, ह्या आपल्याला इथून याच्या वरती गेल्यानंतर पुलबॅक बघायला भेटला, पण आता परत त्या लेवलपर्यंत आलेला आहे, सपोर्ट लेवलपर्यंत आला आहे. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो का आपल्याला ह्या ठिकाणी आपण 9 EMA 21 EMA आणि 50 EMA च्या बऱ्याच वरती हा चार्ट गेला होता, पण परत आपल्याला त्या लेवलच्या जवळ येताना दिसतोय. आणि थोडा आपण आता टाइम फ्रेम बदलवली, 15 मिनिटाची टाइम फ्रेम केली तर आपल्याला काय दिसतं इथे, तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय का 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला सध्या हा चार्ट जो आहे हा चार्ट आपल्या 9 EMA च्या पण खालीच आहे, 21 च्या खाली आहे आणि 50 EMA च्या खाली आहे. म्हणजेच हा सेलिंग झोनमध्ये आहे. आपल्याला इथे आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे, आता आपल्या EMA क्रॉस, याला आपण म्हणतो EMA क्रॉस म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस. जर ह्या आपल्या ह्या EMA च्या लाईनच्या खाली जर चार्ट असेल तर आपल्याला त्या ठिकाणी असं समजायचं का सेलिंग प्रेशर त्या ठिकाणी आहे. आणि जर याच्यावरती जर चार्ट असेल, बघा जर ह्या लाईनच्या वरती जर चार्ट असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी बाय मोमेंटम आहे किंवा बुलिश मोमेंटम आहे, असं हे आपण ह्या ठिकाणी समजून घ्यायचं. इथे आपल्याला एक प्रकारे तेजी आपण करू शकतो. पण प्रश्न असा आहे का आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि मग आता इथे मी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं होतं, तुम्हाला पहिल्यांदा ठरवायचं आहे स्विंग ट्रेड घ्यायचा आहे का तुम्हाला इंट्राडे घ्यायचं आहे की ऑप्शनमध्ये काम करायचं आहे. आता या ठिकाणी जर आपल्याला समजा इंट्राडेमध्ये काम करायचं आहे, ठीक आहे, इंट्राडेमध्ये काम करायचं आहे, काम इंट्राडेमध्ये करायचं आहे. समजा मला निफ्टी बाय करायची आहे तर मी इथे काय बघणार आहे, बघा पहिल्यांदा हा चार्ट इथे मी जरा आता जवळ घेतो म्हणजे आपल्याला कळेल. बघा मला इथे बाय करायचं किंवा सेल करायचं तर मी काय करणार, पहिल्यांदा बघणार, ठीक आहे. आता इथे मी सकाळी बघितलं, 18 तारखेला आलो, मी सकाळी बघितलं चार्ट, मला इथे या ठिकाणी तीनही एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज मला क्रॉसवर झालेत. म्हणजेच इथे मला काय आहे, ट्रेड माझा बुलिश, मार्केट या ठिकाणी बुलिश आहे. म्हणजेच इथून मार्केट वरती जाण्याचे चान्सेस खूप आहेत असं मला ह्या ठिकाणी असं मला जाणवतं, किंवा त्यानुसार आपल्या चार्टनुसार असं दिसतंय की मार्केट मोमेंटम बुलिश आहे. पण मग आता इथे मला जो ट्रेड घ्यायचा आहे तो स्विंग ट्रेड कसा घ्यायचा आहे, तर बघा, तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ज्या वेळेस काय आहे 9चं 21चं आणि 50चं मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते एकाच वेळी जर तीनही मूव्हिंग ॲव्हरेज एकमेकाला जर क्रॉस करून वरती गेले, बघा इथे या ठिकाणी तीनही मूव्हिंग ॲव्हरेज एकाच वेळेस वरती गेलेत, मग अशा ठिकाणी आपल्याला बाय ट्रेड क्रिएट करायचा आहे. पण आता पहिल्यांदा आपण बघितलंय का मला इथे जरा थोडासा मोठा ट्रेड घ्यायचा आहे, तर मी या ठिकाणी बघणार 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आहे. पण असं मला वाटलंय ठीक आहे, जरा थोडा इंट्राडेमध्ये आपण बघूया काय होतंय. तर इंट्राडेसाठी तुम्हाला 5 मिनिटाची टाइम फ्रेम इथे वापरायची आहे. आता 5 मिनिटाची टाइम फ्रेम इथे आपल्याला इंट्राडेमध्ये वापरायची. बघा आता इथे आपण बघितलंय का जर तुम्हाला स्विंग ट्रेड घ्यायचा आहे तर त्यासाठी टाइम फ्रेम जी आहे ती टाइम फ्रेम तुम्हाला 1 डे वापरा किंवा 15 मिनिटची टाइम फ्रेम वापरा. तुम्हाला 1 डे टाइम फ्रेममध्ये काय कळेल, तुम्हाला जो चार्ट आहे चार्ट तुम्हाला ट्रेंड कळेल. ट्रेंड कळण्यासाठी 1 डेला पहिल्यांदा चार्ट बघा, चार्ट पहिल्यांदा बघा तुम्ही आपल्या डे टाइम फ्रेमवरती काय मोमेंटम आहे ते, आणि त्यानंतर 15 मिनिटावरती शिफ्ट व्हा. 15 मिनिटावरती पण बघा का काय ट्रेंड आहे, आणि त्यानंतर 5 मिनिटावरती या. आता इथे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर मी बघितलं तर मला इथे काय दिसतंय, तर इथे मला असं दिसतंय का मार्केट सकाळीच या ठिकाणी गॅप अप ओपनिंग झालंय, आणि इथे मला गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर मार्केट वरती आहे. पण मी हा ट्रेड इथे घेणार नाहीये कारण हे सकाळी गॅप अप ओपनिंग झाले
आणि त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर नाही झाले, कारण मार्केटच ओपन झाले गॅपअप, त्यामुळे त्या ठिकाणी मला ट्रेड घेणं बनत नाही आहे. आणि हा जो झोन रेजिस्टन्सचा आहे, या रेजिस्टन्स झोनच्या वरती 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल क्लोज झालेली नाही आहे, त्यामुळे इथे ट्रेड मला घ्यायचा नाही आहे. ट्रेड मला ह्या ठिकाणी अवॉइड करायचा आहे. परत मी इथे बघणार, इथे काय दिसतंय मला, इथे काय दिसत आहे, इथे मी बघतोय का, नाही इथे दिसतंय. पण मला या ठिकाणी एक ट्रेड भेटलाय. तो कुठे भेटलाय बघा. आता इथे या ठिकाणी आपण बघतोय, पण इथे या ठिकाणी 50 EMA कुठे खाली आहे आणि 9 आणि 21 वरती आहे. पण ह्या ठिकाणी ट्रेड परफेक्ट भेटलाय बघा. इथे तुम्हाला काय दिसतंय, 9, 21 आणि 50 एकाच वेळेस सेम टाइमला ह्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये क्रॉसओव्हर बघायला भेटले. आपल्याला काय भेटलं पाहिजे, क्रॉस ओव्हर आपल्याला एकाच वेळेस या ठिकाणी बघायला भेटलं पाहिजे. ते इथं बघायला भेटतंय, एकाच वेळेस क्रॉसओव्हर बघायला भेटले. आणि त्या ठिकाणी मग आपल्याला हा बाय जनरेट इथे करायचा आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघतोय, तर हा बाय आपण इथे जनरेट केलाय. आपल्याला प्युअरली आपला इंट्राडे बाय असणार आहे. हा आपला जो बाय झाला आहे तो 19 तारखेला इथे बाय झाला, आणि तो बाय झाला, आणि तो जर आपण बघितला असेल तर आपला बाय कुठे जनरेट झाला आहे, ह्या कॅन्डलच्या वरती बघा. इथे ही आपली कॅन्डल आहे, ही जी क्रॉसओव्हर झाल्यानंतर ही कॅन्डल इथे क्लोज झाली, आणि त्या कॅन्डलच्या क्लोजला आपला त्या ठिकाणी बाय जो आहे तो बाय आपला जनरेट झाला. ठीक आहे. आता बाय जनरेट झाल्यानंतर साहजिकच आहे का आपल्याला इथे आपला स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे. तर आपला जो स्टॉप लॉस असणार आहे तो बघा, इथे आपण ह्या ठिकाणी बाय जनरेट केला. ठीक आहे. बघा आता इथे ह्या कॅन्डलवरती आपला बाय जनरेट झाला. आता ह्या कॅन्डलच्या पाठीमागची जी कॅन्डल कोणती आहे, ही कॅन्डल आहे, ह्या 2 कॅन्डल आहे. हा आपला ह्या ठिकाणी काय असणार आहे, हा आपला ह्या ठिकाणी स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागच्या कॅन्डलचा लो तो आपला ह्या ठिकाणी स्टॉप लॉस. हा आपण इथे बाय झाला, इथे या ठिकाणी आपला जो काही ट्रेड आहे, आपला तो ट्रेड या ठिकाणी आपला ॲक्टिवेट झाला. आणि त्यानंतर आपल्याला त्या ट्रेडमध्ये कुठपर्यंत बनवून राहायचं आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी त्या ट्रेडमध्ये बनवून राहायचं आहे कुठपर्यंत तेही तुम्हाला सांगतो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर बघा ही इथे बाय झाला तुमचा 24/9/21ला. आता आपल्याला या ठिकाणी 21 EMA हा आपला जो असणारे काय, ट्रायल स्टॉप लॉस म्हणजे काय, समजा तुम्ही एखादा बाय केला, स्टॉक वरती चालला, तर तुमचा तो असणार आहे वरती जात असताना स्टॉप लॉस. तो कसा टाकायचा आपल्याला, तर हा स्टॉप लॉस जो आपला असणार आहे तो हा जो आपला 21 EMA आहे, तो 21 EMAच्या खाली जर एखादी कॅन्डल आहे, ती कॅन्डल जर क्लोज झालीच तर मग आपल्याला त्या ठिकाणी त्या पोझिशनमधून आपल्याला बाहेर पडायचे. मग आता या ठिकाणी आपण बघू शकताय काय काय दिसतंय आपल्याला बघा. आता इथे आपण आलो, हा आपला या ठिकाणी ट्रेड सेटअप बनला, आणि त्यानंतर आपण बघतो इथे बघा. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आपल्या इथपर्यंत. हा एक आपला बाय जनरेट झाला आहे, हा आपला SL आहे. इथे आपल्याला कॅन्डलचा जो क्लोज आहे, तो कॅन्डलचा क्लोज 21च्या खाली कुठपर्यंत दिसत नाही बघा. जरा थोडंसं याचा कलर चेंज करूया आपण. ओके. बघा इथून आपल्याला इथपर्यंत कॅन्डल क्लोज ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं. इथे ह्या कॅन्डलचा क्लोज जो आहे तो आपल्याला इथे दिसतोय कितीच्या, आपल्या 21 EMAच्या खाली हा ह्या ठिकाणी कॅन्डलचा क्लोज आपल्याला दिसतोय. आणि ती लेवल जर आपण बघितली तर ती लेवल आपल्याला कोणती येते बघा, ही लेवल आहे अराउंड, बघा ही लेवल आपण बघतोय की ही लेवल आहे साधारणतः आपण बघूया 24,983. म्हणजे जवळजवळ ह्या ठिकाणी 60 पॉईंटचा गेन तुम्हाला या ठिकाणी भेटला, आणि हा इथे या ठिकाणी आपला ट्रेड सेटअप झाला. म्हणजेच आपल्याला ह्याच एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजवरती आपला SL पण ठरतोय, आपलं टार्गेट पण ठरतंय, आणि आपला त्या ठिकाणी ट्रायल स्टॉप लॉस आहे तो आपण कशावरती लावतो. पण आपण जनरल जर बघितलं तर काय असतंय, जर ह्या झोनच्या वरती गेला, म्हणजेच आपला रेजिस्टन्स झोनच्या वरती गेला आपला जो काय ट्रेड सेटअप बनला, तर त्यानंतर पुढचा रेजिस्टन्स झोन काय आहे त्यावरती आपलं टार्गेट आपलं ठरतंय. त्यानंतर तो तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला मी पहिल्यांदा सांगितले का सपोर्ट आणि रेजिस्टंट लेवल. आता जर आपण याच्यावरती जर 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल तयार झाली तर आणखीन मोमेंटम येते बघा. आता इथे तुम्ही बघू शकताय
का इथे आपल्याला ह्या ठिकाणी 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल परत तयार झाली असेल. बघा इथे आपला परत एक आपला ट्रेड सेटअप बसलेला आहे. परत याच्यावरती आपण गेल्यानंतर बघा इथे एक कॅन्डल आपली क्लोज झाली, परत इथे आपला बाय झाला, इथे हा आपला एस-एल झाला आणि त्यानंतर मोठी मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. कुठपर्यंत? जवळजवळ ती मोमेंटम आपल्याला बघायला भेटली आहे अराऊंड जवळजवळ 25,080च्या आसपासपर्यंतची मोमेंटम त्या ठिकाणी बघायला भेटली. म्हणजेच आपण ह्या अशा प्रकारे 9-21-50 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून आपण हा ट्रेड घेऊ शकता. हा झाला तुमचा इंट्राडे ट्रेड. आता यालाच जर आपण समजा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती लावलं, टाईम फ्रेम 15 मिनिटं लावले, तर त्या ठिकाणी तुमचा स्विंग ट्रेड बनणार आहे. स्विंग ट्रेडसाठी तुम्ही बघताय इथे हा जो आपला स्विंग ट्रेड आहे, तर स्विंग ट्रेडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एकच ट्रेड तो तुम्हाला 1-2 दिवस कॅरी करावा लागतो. आता ह्या ठिकाणी आपण असं जाणून घेऊया का जर आपण इथे बघितलं तर काय दिसतंय, हा ह्या ठिकाणी आपल्याला जो क्रॉसओव्हर झाला आहे, हा इथे या ठिकाणी तुमचा क्रॉसओव्हर तर झालेला आहे, पण मग आपल्याला जरा थोडीशी आपल्याला स्विंगमध्ये वाढ बघायची आहे. 21 EMA पर्यंत जरा थोडासा खाली जर चार्ट आला तर आपल्याला त्या चार्टची तिथपर्यंत याची वाढ बघायची. बघा इथं आपण बघतोय वरपर्यंत गेलाय, पण तो 9च्या वरती 21च्या वरती, त्या ठिकाणी ट्रेड आपण नाही घ्यायचा. परत थोडी खाली यायची वाढ बघा. खाली यायची वाढ बघितल्यानंतर आपल्याला 21 EMAच्या पर्यंत येऊ द्या एकदा, त्यानंतर मग आपण त्यामध्ये आपला ट्रेड जो आहे तो ट्रेड आपला त्या ठिकाणी घेऊ शकता. पण काय होतंय का तुम्हाला असा ट्रेड घेणं जरा क्रिटिकल जाते, म्हणून आपल्या डोळ्यासमोर क्रॉसओव्हर झालं पाहिजे. असा क्रॉसओव्हर कुठे झाला हा ट्रेड आपल्याला इतका आपल्याला पैसे देणार नाही आहे, त्याकरता मग आपल्याला आपल्या नजरेसमोर आपला क्रॉसओव्हर झाला पाहिजे. बघा तुम्हाला ह्या ठिकाणी इथे तुमच्या नजरेसमोर क्रॉसओव्हर झालेला आहे. हा साधारणतः 12 वाजता या ठिकाणी 3 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉसओव्हर झालेत आणि त्यानंतर इथे जवळजवळ किती मुवमेंट भेटली ते जर तुम्ही बघितलं तर इथे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतंय अराऊंड जवळजवळ आपल्याला 200 पॉईंटची मुवमेंट त्या ठिकाणी बघायला भेटली आहे या ट्रेडवरती. आणि जर ह्या असं कन्सल्टेशन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नो ट्रेड, म्हणजेच आपल्याला एकदा एक ट्रेड आपण घेतला पण आपल्या डोळ्यासमोर क्रॉसओव्हर झालं, त्यानंतर प्रॉफिट बुक झाला तुमचा. ज्या ठिकाणी पहिली एक तुमची रेड कॅन्डल जी आहे ती पहिली मोठी एक रेड कॅन्डल जर क्लोज झाली, समजा 15 मिनिटाची असेल तर बघा या ठिकाणी 15 मिनिटाची एक जर समजा रेड कॅन्डल क्लोज झाली तर त्या ट्रेडमधून पण ती आपल्या 21 EMAच्या खाली क्लोज झाली पाहिजे किंवा 9च्या खाली क्लोज झाली पाहिजे. जोपर्यंत 9 EMA आहे म्हणजेच 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती 9 EMA हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. हा तुमचा स्टॉप लॉस असणार, पण तो कसा बाय मधला स्टॉप लॉस असणार आहे, ट्रायल स्टॉप लॉस असणार आहे तो. ओके. आणि त्यानंतर मग आपण बघतोय का त्याला थोडं वरती गेला, या ठिकाणी कॅन्डल इथे या ठिकाणी क्लोज झाली, या ट्रेडमधून तुम्ही इथून बाहेर पडले तरीसुद्धा जवळजवळ अराऊंड 150 पॉईंटची मुवमेंट त्या ट्रेडमध्ये आपल्याला बघायला भेटली. आता हा झाला तुमचा बायचा ट्रेड. आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे सेलचा ट्रेड कसा घ्यायचा ते. आता इथे आपल्याला बघायचं आहे का सेल साईडचा ट्रेड कसा घ्यायचा आहे. तर सेल साईडचा ट्रेड घेताना आपल्या नजरेसमोर जर आपल्याला हा चार्ट जो आहे या चार्ट ह्या तीनही लाईन क्रॉस करून खाली आला, म्हणजेच क्रॉसेस बिलो झालं, तर आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. पण आपलं काय आहे, ही लाईनच्या खाली एक कॅन्डल आहे रेड कॅन्डल. रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, ह्या लाईनच्या खाली रेड कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि तर मग आपण ह्या ठिकाणी ट्रेड घेतला. बघा इथे ह्याच्या खाली कॅन्डल क्लोज झाली, आपण हा ट्रेड घेतला, त्यानंतर आपल्याला एक मोठा सेल ऑफ बघायला भेटला. त्याचा स्टॉप लॉस काय असणार आहे, त्याचा स्टॉप लॉस असणार आहे 21 EMA. म्हणजेच इथे सेल केला, सेलला तुम्हाला 15 मिनिटाचा टाईम फ्रेम तुमचा जो SL असणार आहे तो असणार आहे 21 EMAचा स्टॉप लॉस. आता इथे थोडं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघूया. ठीक आहे, 5 मिनिटाची म्हणजेच आपण 5 मिनिट 15 मिनिटं दोन्ही आपण त्या ठिकाणी इंट्राडेला वापरू शकतो. पण आपल्याला या ठिकाणी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघा इथे या ठिकाणी आपली जी कॅन्डल आहे ही एक कॅन्डल आपली याच्या खाली क्लोज झाली, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्रॉस बिलो झाला आपण बघितला, त्यानंतर इथे सेल क्रिएट झाला. ठीक आहे, हा इथे सेल क्रिएट झाल्यानंतर
आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला 50 EMA हा आपल्याला या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवायचा आहे. कारण काय होतं, तर 9 आणि 21चा जर समजा तुम्ही स्टॉप लॉस वापरला तर तो तुमचा लगेच वाजणार आणि ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी घेता येणार नाहीये. पण आपण जर तुम्हाला सेफ राहायचं असेल तर त्याही ठिकाणी तुम्हाला 21 EMA हा आपला स्टॉप लॉस असणार आहे. म्हणजेच काय आहे, जर तुम्हाला सेफ ट्रेड करायचं आहे, सेफ ट्रेड करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 21 EMA हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. 21 EMAचा तुम्हाला असेल. बघा इथे हा या ठिकाणी ट्रेड बसला आहे 21 EMA. इथे या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस वाजला आहे. तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडमधून बाहेर पडायचं आहे. आणि कुणाला जर थोडी कमी रिस्क घ्यायची, फारच रिस्क नाही घ्यायची, तर मग त्या ठिकाणी 9 EMA सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्याचा स्टॉप लॉस वापरू शकता. मग इथे तुम्हाला या ठिकाणी 9 EMA, तर इथे या ठिकाणी तुमचा एसेल वाजलेला आहे. कारण याच्यावरती खाली इथे एक तुमची जी कॅन्डल आहे ती कॅन्डल या 9 दिवसाच्या किंवा 9 आपण त्याला EMA म्हणूया, कारण 5 मिनिटाच्या याच्यावरती डे म्हणू शकत नाही. 9 EMAची जी कॅन्डल आहे म्हणजे 9 EMAच्या ट्रेंड लाईनच्या वरती तुमचा जो चार्ट आहे तो क्लोज झाला तर तुम्हाला त्या ट्रेडमधून बाहेर पडायचं आहे. असंच तुम्हाला सेम तुम्हाला ऑप्शनमध्ये पण करू शकता. तर बघा इथे या ठिकाणी निफ्टी आहे, ऑप्शन आपण घेतला आहे, निफ्टीचा घेतला आहे. आपण बघितलं आहे का 28 ऑगस्टचा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. 28 ऑगस्टला आपल्याला ह्या ठिकाणी आपण घेऊया 25,000 आणि 100चा पुट. ओके, तो पुट जर आपण बघितला तर आपल्याला ह्या ठिकाणी काय दिसतंय, तर इथे हा आपल्या डोळ्यासमोर हे सगळं क्रॉसओव्हर झालेलं आहे आणि इथे आपला हा बाय ट्रेड बसलेला आहे. बाय ट्रेड इथे झालेला आहे, हे आता पुटचं सांगतोय मी. आणि बघा इथे तुम्हाला ह्या ठिकाणी काय आहे 21 EMA आपला ह्या ठिकाणी असणारे स्टॉप लॉस, किंवा जर एखाद्याला वाटलं तर 50 पण वापरू शकता. पण जर 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला 21 EMA हा एकदम सफिशियंट आहे, किंवा 9 EMA आहे तो सुद्धा सेफ आहे. बघा इथे या ठिकाणी तुमचा ट्रेड सेटअप बसला. ठीक आहे, आता हा ट्रेड इथे बसलेला आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे. बघा इथे या ठिकाणी सकाळी मार्केट ओपन झालं. हे तुमचं जे काय क्लोजिंग झाले ते मार्केट तुमच्या डोळ्यासमोरच क्लोज झाले, म्हणजे हा तुम्हाला ट्रेड कॅरी करावा लागणार आहे. ओके, हा इथे तुम्हाला जो ट्रेड आहे तुमचं इथं या ठिकाणी जे क्रॉसओव्हर झालेला आहे, क्रॉसओव्हर इथं झालं आहे, जे 113 रुपयाला हा तुमचा या ठिकाणी बाय झाला. त्यानंतर तुम्हाला इथे जर एखाद्याने 9 EMAचा जर वापर केला असेल तर 9 EMAला तुम्हाला टार्गेट 206चं भेटलं आहे. आणि जर 21 EMAला जर तुम्ही त्याचा वापर केला असेल तर तुम्हाला 21 EMAला टार्गेट तुम्हाला भेटलेला आहे 198 रुपयाचं. बघा इथे हा तुमचा बाय पुट जनरेट झालेला आहे. त्यानंतर टार्गेट तुम्हाला इथपर्यंत भेटलं आहे. आणि त्यानंतर एकदा जर टार्गेट पूर्ण झालं तर मग आपण त्या ट्रेडमध्ये परत न पडलेलं बरं, कारण इथपर्यंत एक आपल्याला मूव झाला, ह्या ठिकाणी आपल्याला नो ट्रेड. ठीक आहे, नो ट्रेड आपल्या डोळ्यासमोर एकदा झालंय ना, डोळ्यासमोर एकदा क्रॉसओव्हर झालं त्यानंतर आपल्याला परत बघायचं नाही. त्यानंतर आपण इथे बघतोय का इथून आपल्याला जरी परत एकदा इथे कन्सोलिडेशन झालेलं आहे. त्यानंतर आता इथे 9 आणि 21चं क्रॉसओव्हर झाले, इथे 9 21चं क्रॉसओव्हर झालेलं आहे. पण ज्याला ट्रेड घ्यायचा आहे त्या ठिकाणी त्यांनी आपला 50 EMAचा एसेल टाकायचा आहे आणि मग ट्रेड घेऊ शकता. पण तेवढी रिस्क घेण्यापेक्षा आपल्याला समजा एक ट्रेड झाला तर आपण त्या ठिकाणी परत ट्रेड घेऊ नये. ठीक आहे, तर ह्या अशा पद्धतीनं आपण जर तुम्हाला स्विंग ट्रेड घ्यायचा आहे तर 15 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरा. जर तुम्हाला इंटरडे ट्रेड घ्यायचा तर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरा. त्यावरती तुम्ही हा जो आपला ट्रेड घेऊ शकता. आपण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या.